नमस्कार, मी अमृता. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मंडळी, मूळव्याधाचं दुखणं हे प्रत्येकाला नकोसं वाटतं. मूळव्याधाचं नाव जरी ऐकलं तर प्रत्येकाच्या मनात भीतीचा गोळा येतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता मूळव्याधावर देखील उपचार प्रणाली आली आहे. त्यामुळे मूळव्याधाला घाबरण्याचं कारण नाही, कारण मूळव्याधाचा देखील हॅपी एंड आता होऊ शकतो. कसा ते आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण मूळव्याधाचा हॅपी एंडिंग या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडून. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांचा देखील परिचय करून घेऊया. डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे इथून BMS पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी नाशिकच्या युनिव्हर्सिटीतून पूर्ण केलेलं आहे. वेदामृत डे केअर पिल्स आणि रिसर्च सेंटरचे डॉक्टर MD देखील आहेत आणि गेल्या 14 वर्षांपासून ठाण्यामध्ये ते सेंटर चालवतात. आतापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांना सरांनी उपचार देऊन यशस्वीरित्या बरं देखील केलेलं आहे. तर रुग्णांवरील मिश्र उपचार पद्धती, पाईल्स, फिशर, पिस्टुला यासारख्या आजारावर देखील सरांनी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये देखील लायगेशन टेक्निक म्हणजेच सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोधनिबंध देखील सरांनी सादर केलेले आहेत. खरं तर मूळव्याध म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात कुठेतरी भीती असते की यावर आता उपचार मिळू शकतात का आणि आमचं हे दुखणं कुठेतरी बरं होऊ शकतं का, याविषयी सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर, सगळ्यात आधी मला मूळव्याध झालेला आहे हेच नेमकं मला कसं कळू शकतं? प्रश्न बरोबर आहे. भारतामध्ये जवळपास गुदद्वाराशी निगडीत काही म्हणजे दुखलं, खुपलं, ब्लिडिंग झाली, खा झाली, कॉन्स्टिपेशन देखील झालं तरी रुग्णाला वाटतं मला मूळव्याध झाला. परंतु त्या 3 इंचाच्या जागेमध्ये फिशर असू शकतं, पाईल्स असू शकतात, फिस्टुला असू शकतं, पॉलिप असू शकतं, त्वचेचे विकार असू शकतात. नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी प्रथमतः त्या क्षेत्रातले जे योग्य डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातो आणि केवळ नाडी बघून किंवा केवळ लक्षणं जाणून त्याचं योग्य निदान होत नाही. ती जागा तपासली गेली पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याकडे विशिष्ट इन्स्ट्रुमेंटचा वापर करून कॅमेरामध्ये चेकिंग होतं. एकदा का निदान झालं, योग्य निदान झालं आणि की योग्य ट्रीटमेंट करता येते आणि पेशंटला ह्याच्यावरून मुक्त होता येतं. म्हणून केवळ दुखलं खुपलं की पाईल्स झाला, मूळव्याध झाला असं न म्हणता आपण त्याचं योग्य डायग्नोसिस केलं पाहिजे. कारण भारतामध्ये त्या ठिकाणी काही जरी झालं तरी त्या ठिकाणी मूळव्याध झाला असा समज पसरवला जातो. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला, मूळव्याधाचं दुखणं सुरू झाल्यानंतर त्या उपचार पद्धतीला अनेक जण घाबरतात देखील. तर मूळव्याधामध्ये पेनलेस केअर आहे का आणि कायमस्वरूपी देखील मूळव्याध बरा करता येऊ शकतो? अगदी बरोबर. कसं आहे, माझ्या दवाखान्यात रुग्ण आला ना की पहिल्यांदा त्याचे 2-3 प्रश्न ठरलेले असतात की सर, हा आजार कायमस्वरूपी जाईल का, मला दुखणार तर नाही ना, आणि माझा काही कंट्रोल तर जाणार नाही ना. ह्या 3 प्रश्न घेऊनच पेशंट प्रत्येक येत असतो. 2005 अगोदर खूप वेगळ्या पद्धतीची सर्जरी ह्या मूळव्याधीच्या बाबतीत केली जायची. परंतु 2005 नंतर सिनारिओ कम्प्लिटली चेंज झालेला आहे. आता लेझर्स आल्यामुळे किंवा वेगळ्या नवीन पद्धती, जसं आमचं सूत्रबंधन जे लॅगेशन टेक्निक आहे त्याचा वापर केल्यामुळे आता कुठेही कापाकापी न करता, कुठेही रिंगला कट न करता पेशंट अगदी 2 तासात त्याच्या घरी जाऊ शकतो. आणि ही जी उपचार पद्धती आहे याच्यामध्ये कायमस्वरूपी उपचार आपल्याला करता येतात. तर ते कसं, तर सूत्रबंधन म्हणजे नक्की काय? सूत्र म्हणजे धागा, बंधन म्हणजे बांधणे. गुदद्वाराच्या आतमध्ये 6 सेंटीमीटर तिथे आम्ही त्याची जी रसद असते, मूळव्याध म्हणजे काय, एक प्रकारचं पाण्याने भरलेला फुगा, तर त्या बलूनिंगचा जो मूळ सप्लाय असतो तोच बंद केला जातो. आणि ती बंद करण्याची जी पद्धत असते ती एका सर्कम्फरन्शियल लॅगेशन टेक्निकद्वारे केली जाते आणि ते 2 लेवलला केली जाते, एक 6 सेंटीमीटर आणि एक 4 सेंटीमीटर. बरं, हे जिथे काम होतं ना तिथे नर्वस सप्लाय कमी असतो, त्याच्यामुळे नंतर सुद्धा पेशंटला पेन होत नाही. आणि त्याची मुळं बंद केल्यामुळे, त्याची रसद बंद झाल्यामुळे ते पाईल श्रिंक व्हायला सुरुवात होते. जसं एखाद्या झाडाची फक्त आपण फांदी तोडली तर वर्षभरात दुसरी फांदी उगवणार आहे, पण त्याच्या मुळांनाच पाणी मिळू दिलं नाही तर झाड आपोआप सुकून जाणार आहे. तसे हे मूळव्याध सुकून जातात. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बघ बरं, कुठे कापाकापी झाली आहे का, कुठेतरी जखम झाली आहे का? बरं, मग जखम झाली नाही तर पेन नाही, दुखणं नाही.
पण ज्या ठिकाणी हे काम केलं जातं हे गुदद्वाराच्या आतमध्ये केलं जातं आणि ह्याच्यामध्ये खूप सूक्ष्म प्रकारचे स्टिचेस असतात की जे पेशंटला कळूनही येत नाही, आपोआप विरघळणारे असतात. त्याच्यामुळे रुग्णांनी आता मूळव्याधीचं टेन्शन न घेता डॉक्टरांकडे जायला पाहिजे, कारण हे पेनलेस आहे, हे ब्लडलेस आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पेशंटला ॲडमिटही करावं लागत नाही. पेशंट 2 तासात घरी जाऊ शकतो. सो आता मूळव्याधीला घाबरू नका आणि ही टोटली पेनलेस आहे. अगदीच मूळव्याधाला घाबरण्याचं कारण नाही आणि पेशंट अगदी कमी वेळात देखील घरी जाऊ शकतो असं तुम्ही सांगतायत. आणि तुमचेच उपचार घेतल्यानंतर असेही रुग्ण काही आहेत जे बरे झालेत आणि ते त्यांचे अनुभव सांगतायत. तर आपण अशाही रुग्णांची प्रतिक्रिया पाहूयात. माझं नाव विनायक भिकाजी अजगंकर. माझं वय 61 आहे आणि मी परेलला राहतो आणि जवळजवळ मला बऱ्याच वर्षापासून पायल्सचा त्रास होता, म्हणजे ब्लडिंग वगैरे व्हायचं. मी लोकल डॉक्टरांकडे बऱ्याच वेळ गेलो, त्याने थोडीफार मला रिलीफ मिळाला. पण सरांचं टी व्हीवरचं हे बघितलं आणि बोलतो सरांकडे जाण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आणि इथे आल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमधलं एकंदरीत वातावरण वगैरे इतकं चांगलं होतं की मला जवळजवळ माझा आजार तिथेच बऱ्यापैकी मला रिलीफ मिळालं. आणि त्यानंतर सूत्रबंधन आणि लेझर या ऑपरेशनने मला खूपच चांगला रिलीफ मिळाला. आणि माझा बऱ्याच वर्षाची माझा जो त्रास होता तो पूर्णपणे मला बरा झाला जाणवतो. आज मला जवळजवळ आज महिना झाला, महिन्यामध्ये मला जवळजवळ 90% मला रिलीफ मिळालं आहे. तर सर, तुम्ही उपचार केल्यानंतर आपण या रुग्णाचा अनुभव देखील पाहिलेला आहे आणि आता ते अगदी ठणठणीत आहेत. त्यामुळे मूळव्याधाचं दुखणं हे बरं होऊ शकतं हे नक्कीच त्यांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला कळतंय. मात्र यानंतर तुम्ही जो उल्लेख केला होता फिशरचा, तर फिशरमध्ये देखील वेदना विरहित ट्रीटमेंट असू शकते का? बरोबर. कसं आहे की ज्या आजारामध्ये रुग्ण धावत धावत डॉक्टरांकडे जातो ते म्हणजे फिशर. ह्याच्यात होतं काय नक्की, तिथे चीर पडलेली असते, फाटते ती जागा. कॉन्स्टिपेशनमुळे म्हणा, हॉट स्टूलमुळे म्हणा, जुलाबामुळे म्हणा, ती जागा फाटते, चीर पडते आणि ती जर अंगावर सहन करत गेला पेशंट तर काही दिवसानंतर मूळव्याधीसारखंच एक स्किन बाहेर येते, त्याला मी स्किन टॅग म्हणतो. तर हे जेव्हा फिशर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप पेनफुल असतं आणि हे सहन करत गेल्यामुळे, क्रोनिक झाल्यामुळे इंटरमिटंट पेन असतं. म्हणजे थोडे दिवस बरे जातात, थोडे दिवस दुखतं, थोडे दिवस बरे जातात, थोडे दिवस दुखतं, असं चालू असतं. आणि हा फिशर जर इन्फेक्ट झाला, त्याच्यामध्ये मैला अडकला किंवा अन्नाचा कण अडकला तर तिथे इन्फेक्शन होऊन फिस्टुला होतो. मग आता हा फिशर जर एखाद्याला झाला असेल तर त्या फिशरमुळे ती जागासुद्धा छोटी होऊन जाते, म्हणजे ती आकुंचन पावते. तर अशा वेळेस जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं दुखणं कसं बरं करायचं, कारण जखम तर ऑलरेडी आहे. तर ह्यासाठी आम्ही एक नवीन पद्धत डेव्हलप केलेली आहे. खास करून लेझर्सचा वापर आम्ही ह्याच्यामध्ये करतो. लेझर्सने ते बाहेर आलेले स्किन टॅग काढले जातात आणि त्याच्यानंतर जी काही अंतत्वचा असते ती त्या जखमेवरती कव्हरअप केली जाते, ती वरती त्याच्या चढवली जाते. जसं आपल्याला खूप थंडी भरून आली असेल आणि अंगावर चादर घेतली, रजाई घेतली की कसं थंडी वाजणं बंद होतं, तशी ती जखम कव्हर केल्यामुळे नंतर त्याच्यावरून मैला जरी पास झाला तरी दुखत नाही. म्हणून फिशरसुद्धा आता पेनलेस पद्धतीने बरं करता येतं आणि ह्या पद्धतीला नाव आहे रोटेशनल फ्लॅप. फ्लॅपच्या काही पद्धती आहेत की ज्याच्याद्वारे फिशरसुद्धा पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतात. तर अगदीच सर, तुम्ही मूळव्याध कशा पद्धतीनं बरा होऊ शकतो आणि त्यातच आधुनिक तंत्राच्या मदतीनं देखील आता पेशंटही अगदी कमी वेळामध्ये घरी जाऊ शकतो हे सांगितलं. पहिली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. आणखीनही काही रुग्ण आहेत जे बरे झालेले आहेत आणि ते काय सांगतायत ते पाहूयात. माझे नाव सदाशिव पाटील, मी शेलू या ठिकाणी राहतो. मला थोडा मूळव्याध फिस्टुलाचा त्रास होता. मग ऑनलाईनवरती सरांच्या दवाखान्याचा मला ॲड्रेस भेटला आणि मी सरांना कॉल केला आणि येऊन प्रत्यक्ष सरांना भेटलो. ऑपरेशन झाल्यानंतर सरांनी जे काही मला ज्या पहिल्या गोष्टी सांगितलेल्या त्या पद्धतीने त्या फिस्टुलाचा जो त्रास मला कुठल्याही प्रकारचं कसं ऑपरेशन झालं, काही झालं हे मला समजलं नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी स्टेटमेंट करून हे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इथं असणारे सरांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचा जे असणारा जिल्हा स्टाफ आहे तो
तो पण चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि दुसरी गोष्ट, आता मला 15 दिवसानंतर सरांनी आयुर्वेदिक औषधही मला दिलेलं आहे आणि त्याही औषधाचा चांगल्या प्रकारे इतर साईड शरीरावरती चांगल्या प्रकारे रक्तशुद्धीकरण हे करणे, मुतखड्यावरती मला पण त्याचा साईड म्हणजे हे झालेलं आहे. जर कुणाला जर ह्या गुदद्वाराशी निगडीत काय आजार असतील तर त्यांनी डॉक्टर साहेबांना बिनधास्त डोळे झाकून येऊन इथं भेटा. कुणाची इथं गरज नाही आणि येऊन त्यांना प्रत्यक्ष भेटा, म्हणजे तुम्हाला स्वतःला पण अनुभव येईल. जसा मला आलाय तसा प्रत्येकाला यावा आणि प्रत्येकानं लवकरात लवकर जर काय आपल्या गुरुद्वाराच्या निगडीत काही जे आजार असतील तर ते त्यांनी साहेबाशी येऊन भेटावं. निश्चित तुमचं बरं होतील असं मी 101% खात्री देऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी. तर सर, आपण याही रुग्णाची प्रतिक्रिया पाहिलेली आहे आणि खरं तर जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहतात आहेत त्यांना देखील आपण सांगूयात की मूळव्याधाची भीती मनात न धरता त्वरित आपण डॉक्टरांकडे आलोत आणि मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच हा आजार बरा होऊ शकतो. यानंतर तुम्ही ज्याचा उल्लेख केला होता तो म्हणजे फिस्टुला. तर हा देखील हा जो आजार आहे तो देखील औषधांनी बरा होऊ शकतो. बरोबर. फिस्टुला म्हणजे भगंदर, ज्याला आपण नाडीभ्रमण म्हणू, किंवा ज्याच्यामध्ये गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येते, ती फुटते, त्याच्यातून पस येतो, लसिकास्त्राव येऊ शकतो किंवा रक्त येऊ शकतं. आता हे एखाद्या नाल्यासारखी रचना असते, म्हणजे एक बाहेरचं तोंड आणि एक गुदद्वाराच्या आतमध्ये एक होल पडलेला असतं, तो म्हणजे फिस्टुला. आता बराच वेळा पेशंट खूप जुनाट फिस्टुला घेऊन येतात. त्याचं कारण असतं की बरेच दिवस ते औषधं प्रयत्न करत असतात. मी इथे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की फिस्टुला हा जो आजार आहे, ज्याला आपण भगंदर म्हणतो, हा औषधांनी कधीच बरा होत नाही. सो वेळ आणि पैसा वाया न घालवता ह्या आजारासाठी काही ना काही पॅरासर्जिकल तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य डॉक्टरांना दाखवून आता त्याची काय नक्की ट्रीटमेंट घ्यायची हे त्या आजारावरती डिपेंड असतं. पण इथे मी निश्चित नमूद करू इच्छितो की फिस्टुला हा औषधांनी बरा होत नाही. नक्कीच सर, आता तुम्ही जी माहिती देता ते आणि अत्यंत सोप्या शब्दांमध्ये उपचार नेमके कसे होऊ शकतात याबद्दल तुम्ही सांगतात आहे. त्यामुळे जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहे कुठेतरी सर त्यांच्या मनातली भीती ही कमी झालीच असणार आहे. सर, आत्ताच तुम्ही उल्लेख केला की फिस्टुला हा औषधांनी बरा होऊ शकत नाही, मग नेमका हा आजार बरा कसा होतो? अगदी बरोबर. जसं मी सांगितलं, आपण हा औषधांचा जो काही ऑप्शन आहे तो जर निघून गेला तर सर्जरी जर असेल तर ती कुठली करायची. तर मार्केटमध्ये जवळपास 8 ते 9 पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती ह्या फिस्टुलाला बरं करण्यासाठी वापरतात. जसं आता तुझं म्हणणं आहे की बाबा जखम न करता बरं होतं का, तर फिस्टुलाचं मेजर जे कॅटेगरायझेशन जर आपण केलं तर साधे फिस्टुले आणि कॉम्प्लिकेटेड फिस्टुले अशा 2 विभागात त्याचं मेन वर्गीकरण करता येतं. साधे फिस्टुले खूप स्ट्रेट ट्रॅक असतात, ज्याच्यामध्ये आतलं होल, बाहेरचं होल आणि मध्ये नळकंडासारखं फिस्टुलाचं स्वरूप असतं. तर ह्या अशा प्रकारचे फिस्टुले, सुरुवातीच्या अवस्थेमधले फिस्टुले, हे कुठलीही जखम न करता बरे करता येऊ शकतात. जसं याच्यामध्ये फिलॅक नावाची पद्धत आहे ती वापरता येते, लिफ्ट नावाची टेक्निक आहे ती वापरता येते, ज्याच्यामध्ये जखमच होत नाही आणि पेशंटला कुठलीही जखम न होता हा फिस्टुला आरामात बरा होतो. पण जेव्हा हा एखादा फिस्टुला अंगावर सहन केल्यामुळे जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड स्वरूप धारण करतो, जसं इंटरस्पिंक्टरिक फिस्टुले आहेत, सुप्रास्पिंक्टरिक फिस्टुले आहेत, हॉर्सशू फिस्टुले आहेत, जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला जखम टाळता येत नाही आणि अशा वेळेस आपल्याला 1 किंवा 2 पद्धतीचं एकत्रीकरण करावं लागतं. बरं, कुठलीही पद्धत वापरली ना तर ह्याच्यामध्ये 3 प्रिन्सिपल महत्त्वाचं आहे. ते म्हणजे गुदद्वाराच्या आतलं होल बंद झालं पाहिजे, गुदवळ्या कट होता कामा नये, म्हणजे ज्याला आपण रिंग्स म्हणतो गुदवळ्याच्या, की ज्याच्यामुळे कंट्रोल असतो आपला, तो कंट्रोल जाता कामा नये आणि त्या कट होता कामा नये आणि हा आजार पुन्हा झाला नाही पाहिजे. तर हे 3 गोष्टी डोक्यात ठेवून आम्हाला जी कुठल्या प्रोसिजरचं सिलेक्शन करावं लागतं ते आम्ही करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळा फिस्टुलाचं 2 वेळा ऑपरेशन झालं, 3 वेळा ऑपरेशन झालं, हे जे प्रकार होतात त्याचं मुख्य कारण गुदद्वाराच्या आतलं होल बंद करणं अनसक्सेसफुल राहतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गळू होतात पेशंटला आणि त्या गळूचं रूपांतर पुढे फिस्टुलामध्ये होतं, म्हणजे ॲप्सेस होतो, ॲप्सेस ड्रेन केला जातो आणि मग त्याचं रूपांतर पुढे फिस्टुला ट्रॅकमध्ये होतं. बऱ्याच वेळा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्फेक्टेड फिशर असतात, त्याचं रूपांतर फिस्टुलामध्ये होतं. कुठल्याही प्रकारचा फिस्टुला असू द्या, आपल्याकडे त्याच्यासाठी जसं नाही का क्षारसूत्राचा पण वापर केला जातो, रबर बँड्स पण वापरले जातात, कोरिंग टेक्निक आहे, त्याप्रमाणे फिलॅक जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे लेझर्सचे वापर केले जातात. प्रतिसरण्य क्षार नावाचं जे आयुर्वेदिक टेक्निक आहे ते सुद्धा वापरलं जातं. इनफॅक्ट हा प्रतिसरण्य क्षार मूळव्याधीमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण श्रिंकेजसाठी आपण कधी कधी वापरतो. सो त्याचाही खूप चांगला आपल्याला उपयोग इथे पाहायला मिळतो. सो फिस्टुला जो असतो
त्याच्यामध्ये जखम होणार आहे की नाही हे त्याच्या स्वरूपावरती डिपेंड असतं. बऱ्याच वेळा MRI थ्रू किंवा आपण डायरेक्ट प्रोबिंग करून सुद्धा त्याचं स्वरूप कशा प्रकारचं हे जाणतो आणि मग ठरवलं जातं की हा जखमेशिवाय बरा होणार आहे का याच्यामध्ये जखम टाळता येणार नाही आहे. सो फिस्टुला सुद्धा बरा करता येतो. आणि खरं तर ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल की हा आजार बरा करता येऊ शकतो आणि आतापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांना तुम्ही बरं केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात खरं तर सहभाग आहे. तर अशीच एक प्रतिक्रिया आहे, ते काका देखील बरे झालेले आहेत आणि त्यांचा अनुभव ते आपल्याशी शेअर करतात तेही आपण पाहूयात. माझं नाव अंकुश नाईक गोळकर. मी भांडूप वेस्टला राहतो. मला फिस्टुलाचा त्रास होता. इकडे आल्याच्या नंतर तिथे बघितलं तर बऱ्यापैकी पेशंट लांबून येत होते आणि त्यांचा पण हे विचारलं तर त्यांनी पण मला सांगितलं असंच आम्हाला या हॉस्पिटलचं नाव सुचवलं गेलं आणि त्याप्रमाणे मी इकडं ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर इकडे माझं ऑपरेशन झालं आणि ते पण सक्सेसफुल झालं आणि मला त्याच्यानंतर मग एकदम आता बरं वाटायला लागलं आहे, बऱ्यापैकी बरं वाटायला लागलं आहे. तरी ऑपरेशननंतर तरी लॉकडाऊनमध्ये मी त्या काळात होतो तरी पण फोनवरती पण ते मला मार्गदर्शन डॉक्टर करत होते, या गोळ्या करा. त्याप्रमाणे माझं आता गोळ्या घेतल्यानंतर मला बऱ्यापैकी बरं वाटायला लागलं आणि आता मी एकदम फुल व्यवस्थित आहे. तर आत्ताच आपण ही सकारात्मक अशी प्रतिक्रिया देखील पाहिलेली आहे. त्यामुळे मूळव्याधाला घाबरून जाऊ नका आणि याच मूळव्याधासंदर्भात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपण सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण मूळव्याधाचा हॅपी एंडिंग या विषयावर अधिक माहिती घेत आहोत डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडून. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी अत्यंत सकारात्मक अशी आपण प्रतिक्रिया पाहिली. त्यामुळे मूळव्याध बरा होऊ शकतो हे नक्कीच आपल्या प्रेक्षकांनी पाहिलेलंच आहे. यानंतर सर तुमच्या डे केअर पाईल स्टुडिओ हॉस्पिटल बद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर रुग्णाला एका दिवसात देखील घरी जाता येऊ शकतं का असाही प्रश्न अनेकांच्या मनात येतो, काय सांगाल? अगदी बरोबर. बघ कसं आहे, ठाण्यातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल जे आहे ते आपल्या ठाण्यात आहे, जे फक्त पाईल्सवरती काम करतं. बरं, स्टुडिओ हॉस्पिटल म्हणजे कसं, जसं स्टुडिओ अपार्टमेंट असतं तसं हे स्टुडिओ हॉस्पिटल पूर्णपणे कॉम्पॅक्ट आहे, पूर्ण AC आहे आणि एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे जगातल्या ज्या काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज आहेत त्या सर्वच्या सर्व एका छताखाली आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडे डाएट कन्सल्टंट असतात, त्याचप्रमाणे आपल्याकडे काही डॉक्टर्स असतात की जे काउन्सिल पण करतात. ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या ज्या काही प्री ऑपरेटिव्हच्या ज्या काही टेस्ट लागतात त्या सगळ्या आपल्याकडेच होतात. म्हणजे एक पेशंट एकदा आला की त्याला कुठेही जायची गरज नाही, त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी होतात. त्याच्यानंतर तुझा दुसरा प्रश्न आहे की पेशंट हा लगेच आपल्या घरी जाऊ शकतो का? हो, हे शक्य आहे. आता 2005 नंतर एक वेगळ्या प्रकारचे ॲनेस्थेशिया जे मशीनद्वारे दिले जातात, ज्याला आम्ही लोकल ब्लॉक्स म्हणतो, ते लोकल ब्लॉक्स दिल्यामुळे पेशंटला पाठीच्या मणक्यात इंजेक्शन द्यायची गरज नाही आणि पेशंट ऑपरेट झाल्यानंतर विदिन 2 आवर्स पेशंट घरी जाऊ शकतो. बरं, पेशंट जेव्हा ऑपरेटला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात पेशंट की बाबा आम्हाला दुखेल का करताना, तर मी आलेलं सुद्धा कळत नाही. म्हणजे पेशंटला कुठल्याही प्रकारचं पेन नसताना साध्याशा इंजेक्शन्सद्वारे झोपेचं इंजेक्शन देऊन आणि लोकल ब्लॉक्स देऊन पेशंटला कुठल्याही प्रकारच्या वेदना न होता पेशंट 2 तासात आपल्या घरी जाऊ शकतो आणि तेही चालत. इनफॅक्ट खूप मोठ्या माझ्या एवढ्या 15,000पेक्षा जास्त ज्या सर्जरी झाल्यात त्याच्यामध्ये मला एकाही पेशंटला ॲडमिट करावं लागलेलं नाही आहे. आणि आत्ता मूळव्याधी संदर्भात ज्या काही सर्जरी आहेत ह्या सगळ्या ॲम्ब्युलेटरी प्रोसेस झालेल्या आहेत. म्हणजे पेशंटला 2 तासात घरी जाता येतं. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल असल्यामुळे सगळ्या सुखसुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे रुग्णांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे. सर, इतक्या छान पद्धतीने तुम्ही खरं तर सांगितलं मूळव्याधाबद्दल, फिशरबद्दल, फिस्टुलाबद्दल आणि आता प्रेक्षकांना देखील, रुग्णांना देखील तुमच्याकडे यायचं असेल. मात्र कोरोनाचा काळ सुरू आहे, कुठेतरी मनामध्ये भीती देखील आहे, ऑपरेशन करायचंय, उपचार करायचे पण कोरोनामध्ये आहे. तर या संदर्भात तुमच्याकडे नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना आहेत? अगदी बरोबर. कसं आहे की पेशंटला त्रास आहे, त्याला यायचंही आहे, पण मला कोरोना झाला तर ऑपरेशन करताना, ऑपरेशन नंतर पेशंटकडून आला, कुठून आला, अशा बऱ्याचशा शंका पेशंटच्या मनात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची मी इथे गोष्ट लोकांना सांगू इच्छितो की कोरोनासाठी घाबरू नका.
ऑपरेशन पोस्टपोन करू नका, कारण हे सगळे आजार वाढत जातात. एका आजाराचं रूपांतर दुसऱ्या आजारात होत असतं. लक्षात घ्या की आपलं हॉस्पिटल जे आहे ना, हे फक्त पाईल्स रिलेटेड ऑपरेशन्स आहेत. आपल्याकडे सर्दी खोकला तापाचे पेशंट नसतात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जसं आता आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय, प्रत्येक पेशंटचं स्क्रीनिंग केलं जातं. सॅनिटायझर्सने सगळ्या गोष्टी स्वच्छ दररोज केल्या जातात. ऑपरेशन थिएटर रोज फिबिकेट केलं जातं. जनरली आठवड्यातून 2दा करत असतात, पण आता सध्याच्या काळात आम्ही रोज फिबिकेट करतोय. आमच्याकडे डॉक्टरसुद्धा PEP किटमध्ये असतात आणि 2 रुग्णांमध्ये आणि डॉक्टर आणि रुग्णांमध्ये अंतर हे कमीत कमी 6 फीट आपण मेंटेन ठेवतो. त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाला कोरोना होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आणि कोरोना होणे न होणे, इन्फेक्ट होणे हे प्रतिकार क्षमतेशी निगडीत असतं. आणि मूळव्याधीचं दुखणं असेल आणि ते असंच सहन करत गेलात तर उलट खूप सारं पथ्य करून आणि खूप साऱ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे उलट इन्फेक्ट होण्याची चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे कोरोना काळात सुद्धा आपण पाईल्सच्या सर्जरी आपण करू शकतो आणि रुग्णांनी न घाबरता आमच्याकडे यावं. तर सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला, कोरोनाला न घाबरता देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतात आणि याविषयी तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सोप्या शब्दांमध्ये दिली आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना आणि रुग्णांना मूळव्याध असेल किंवा फिशर असेल याविषयी उपचार करून घ्यायचे असतील तर नक्कीच ते आपल्याकडे येतील असा विश्वास देखील तुम्ही व्यक्त केलेला आहे. तर आज सोप्या शब्दात तुम्ही मार्गदर्शन केलं, यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.